फिल्म मेकिंग मध्ये तांत्रिक कौशल्य आणि भावनिक संवेदनशीलता यापैकी कोणती गोष्ट अधिक महत्वाची वाटते तुम्हाला? मी परत एकदा माझ्या पास्टकडे जाईन, जिथे मी हां. शिकत होतो. जिथे मी सुमित्रा भावेंबरोबर हा भारत माझा केला. हं. जिथे मी संहितासारख्या चित्रपटाला मावशींबरोबर उभा राहिलो. त्याच्यानंतर रत्नाकर मतकरींबरोबर जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट केला. हं, हं. अ, तर मला असं वाटतं, की मी ज्या पद्धतीने बनलोय, मी ज्या पद्धतीने आज जे काही आहे ते आहे. ते पूर्णपणे भावनिक विचार घेऊन सिनेमा करायचा, या मुद्द्यामुळे मी आहे. आणि माझं स्वतःचं एक मॉरल आहे लाईफमध्ये फिल्म मेकिंगचं. ते म्हणजे असं, की मी कुठलाही चित्रपट तो चांगला मी कधी ठरवतो, जेव्हा तो चित्रपट म्हणजे आय कॅन बी रॉंग. पण मला असं वाटतं, मला हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं, की मी, माझा मुलगा आणि माझे वडील हं. एका सोफ्यावर बसून एक चित्रपट बघू शकतो आणि एकदाही कोणालाही मान खाली घालून तो बघायला लागत नाही. तो चित्रपट किंवा ती कलाकृती ही सगळ्यात चांगली कलाकृती. नक्की, नक्की. तर कंटेंट जो बनवावा तो असा बनवावा. बरोबर. तर म्हणजे लोकं माझ्या विचारसरणीशी काही सहमत असायची गरज नाही. लोकांना काहीतरी धक्कातंत्र करायचं असतं, काय करायचं असतं. पण मी या विचारसरणीचा आहे आणि मला असं वाटतं, की एका कलाकाराचं श्रेय ह्याच्यातच असतं, की त्याची कलाकृती जास्तीत जास्त लोकं कशी काय बघतील, तेच त्याचं श्रेय असू शकतं आणि मला असं वाटतं, की तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ॲडल्ट कंटेंट मी करत नाही, मी टाळतो. त्याच्यानंतर खूप जास्त कमर्शियल पद्धतीचं सिनेमे मी घेत नाही. म्हणजे रादर माझी वाईफच मला सांगते, की "कशाला काहीतरी करतोय त्यापेक्षा घरी बस." तर आणि खरंच आहे, की कलाकार म्हणून आपण सगळ्यांना हे चटके लागलेले आहेत. म्हणजे अजूनही म्हणजे मला इथे बोलायला काही लाज वाटत नाही, की अजूनही माझ्या मोबाईलची बिलं कधी-कधी माझी बायको भरते. अशी परिस्थिती असते. कारण का बरं. आपल्याला काही सततच आपल्याला काही आपल्याला करायचंय ते काम करायला मिळत नाही आणि कलाकार म्हणून आपण ओझ्याचे गाढव बनतो कधी-कधी. एखादा प्रोजेक्ट आपण घेतो. हं, हं. आपण जबाबदारी घेतो. जबाबदारी घेतो. त्याच्यात पैसे मिळतात, नाही मिळत. तर उगीचच पिचून जातो कधी-कधी. आपण पिचून जातो. आपण आपण 80% पिचतोच. हां, हां.